नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. GS गॅलेक्सी आपल्या चॅनलचं नाव आहे. आज आपण आपल्या सोयाबीनची इथं आपण पेरणी केलेली आहे. पेरणीला कमीत कमी 20-25 दिवस उलटून गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता, आता जी वाढ चांगली झालेली आहे. मला माहिती द्यायचं होतं की आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हा लगेच तणनाशकासाठी आपण फवारणी जे करतो आपण पुढं गवत येऊ नये म्हणून जे फवारणी करतो त्याचा उपयोग आहे की नाही ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आपण पेरणी करून कमीत कमी 20-25 दिवस उलटले आहेत, पण अजून पावसाचा तेवढा जोर नाही आहे. पावसाची कमतरता भासते आहे पिकांना. तरी पण तुम्ही बघू शकता वाढ चांगली आहे. पण जेव्हा आपल्याला सोयाबीनमध्ये जास्त जे गवत असते ना त्याचा आपल्याला त्रास होतो. एकदा की सोयाबीन आपलं चांगली वाढ झाली म्हणजे फुलती सुटायला लागली तेव्हा तेवढा पिकाला त्रास होत नाही गवताचा. पण जेव्हा लहान असतो तेव्हा गवत वाढू नये म्हणून पेरणी करताना जे अगोदर आपण म्हणजे 48 तास अगोदर जे पेरणी करण्यासाठी औषध आपण फवारलेलं आहे. पहिल्यांदाच आपण असं केलेलं आहे. नाहीतर गेल्या वर्षी कसं होतं की पेरून झाल्यावर 25 दिवसांनी एक फवारणी घ्यायची. पण यावेळी आपण पेरणीच्या अगोदरच आपण पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये फवारणी केलेली आहे. आणि त्याचा तुम्हाला मी एक असं हे दाखवतो की त्याचा परिणाम काय होतो गवतावर ते दाखवतो. आपला 3 एकरावरील सोयाबीनचा प्लॉट आहे. 25 दिवस याला उलटून गेले आहे पेरणी करून. पाऊस अजून जेवढं पाहिजे तेवढा पाऊस अजून झालेला नाही आहे. बघू शकता तुम्ही पेरणी कशी झालेली आहे. इकडे रान तेवढं चांगलं नाही आहे, म्हणजे खराब रान आहे इकडं. पण इकडं बघा, इथं या रानामध्ये जरा चांगला माती असल्यामुळे इथे वाढ चांगली दिसून येत आहे. मी तुम्हाला आता गवताचा हे दाखवतो, एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, हे गवत आहे. तुम्ही जर याला आपण असं काढून घेतलं तर तुम्ही बघू शकता याला खालचा जे हे 1 मिनिट मी झूम करतो. हे जो खालचा गवताचा मूळ असतो ना ते सडून जातो. हे औषधाचा आपल्याला फरक दिसून येतो सोयाबीनमध्ये औषध मारल्यावर. बघा, हे बघा, अजून बी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सडून जातं खालचं. त्यामुळं गवताची पुढं वाढ होत नाही. तणनाशकासाठी 1 नंबर औषध आहे तो. त्यामुळं तुम्हीसुद्धा जर तुम्हाला सोयाबीनमध्ये गवताचा त्रास होत असेल, म्हणजे जास्त तण येत असेल, तर अगोदरच पेरणी केल्यावर तुम्ही लगेचच 48 तासामध्ये ते औषध मारून घ्या, तणनाशक. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाला चांगला वाढ भेटेल आणि गवत कमी होईल आणि तुमचा खर्चही वाचेल. धन्यवाद.